मला कल्पना आहे 35 वर्षापासून मी आमदार आहे, 50 वर्ष मी मंत्री आहे, पण माझ्या मागे पुढे एकही गाडी नसते. मी कुठलाच पोलीस बंदोबस्त घेत नाही. मी वाय प्लस सिक्युरिटी घेतलेली नाही. माझ्यासोबत फक्त गाडीमध्ये एक हवालदार तेवढाच असतो. त्यामुळे माझा प्रश्नच नाही. आणि माझं हेच म्हणणं आहे की इतक्या गाड्या घेऊन काही गाड्या फिरण्याची गरजही नाही. इतका ताफा घेऊन फिरण्याची गरज सुद्धा नाही गाड्यांची. 5-5, 10-10 गाड्या खरं अतिशय चुकीचं आहे. ते बंद झालं पाहिजे. आणि आता जास्तीत जास्त ई व्हेकल, मी गावी माझ्याकडे महिंद्राची गाडी आहे, मी तिकडे तीच वापरतो. इथे नाहीये, पण लवकरच मी सुद्धा एक छोटी गाडी EV या ठिकाणी घेणार आहे. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टेशन याचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे. जायचंय आम्हाला ठाण्याला जायचंय, कल्याणला जायचंय, लोकलने गेलं पाहिजे. फार आवश्यकता नाही की आम्ही एवढ्या गाड्या घेऊन फिरलं पाहिजे, एवढा पोलीस बंदोबस्त घेऊन फिरलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं सध्याची परिस्थिती बघता, युद्धजन्य परिस्थिती बघता, तेलाचं शॉर्टेज बघता, मला वाटतं प्रत्येकाने पंतप्रधानांनी ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आणि त्याची सुरुवात ही आम्ही आमच्यापासून केली पाहिजे. आणि जसं लोकांना आम्ही सांगितलं ना, आम्हीच इतक्या गाड्या घेऊन पळत राहायचं, मला वाटतं हे योग्य होणार नाही. मी सुद्धा 1-2 दिवसामध्ये की व्हेकल या ठिकाणी घेतोय आणि तीच गाडी मी वापरणार आहे. आणि हे खरं आहे, वारंवार आपण अधिकाऱ्यांना पूर्ण राज्यातून या ठिकाणी बोलवतो, संबंधित लोकांना या ठिकाणी बोलवतो. त्यापेक्षा ऑनलाईन बैठक ही त्याच्यावर चांगला उपाय आहे. त्यातून मोठी बचत मला वाटतं या ठिकाणी तेलाची होणार आहे, डिझेल पेट्रोलची होणार आहे. ती सगळ्यांनी त्याचं अनुकरण करावं आणि तशा सूचना मुख्यमंत्री महोदयांनी आता आम्हाला दिलेल्या आहेत. रोहित पवारांना आता नेहमी तुमच्या चॅनलवर राहण्याची सवय झालेली मला असं वाटतं. म्हणून असे काहीतरी भंपक विधानं करत असतात. आता येताना काय स्वप्न पडलं का? त्याचे ज्योतिषी आहेत का? 29 मध्ये काय होईल 4 वर्षांनी बघायला आपला टीआरपी वाढवायचा, टीव्हीवर यायचं, त्यासाठी असे स्टेटमेंट लोक करत असतात. मला असं कुठे दिसत नाही. त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावं. इतक्या वार लेव्हलवर त्याचा तपास चाललेला आहे. दररोज नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत. सरकार जी अतिशय कडक भूमिका माननीय मुख्यमंत्री या संदर्भामध्ये घेतलेली आहे. रोहित पवार, मी पुन्हा सांगेल की काहीतरी मुद्दा म्हणून काहीतरी बोलायचं, आपण टीव्हीवर कसे राहू हा ते प्रयत्न रोज करत असतात. आता त्यांनी विधान केलं तर काहीतरी विचारपूर्वकच केलेलं असेल. त्याबद्दल आमचं बोलणं काही फार योग्य नाहीये, पण त्यांनी जे विधान केलेलं आहे मला वाटतं ते विचारपूर्वकच केलेलं असेल.